हॅलो. हा रॉंग नंबर आहे हो. मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे बोलतोय हो. हा काय तुमची मेवणी पळून गेली? मग मी काय करू? शोधू तुझू नाही कोणाला? अरे तुमची मेवणी पळून गेली त्याला मी कशी शोधू? ठेव फोन नॉनसेन्स. नाही तर फोन मध्ये येऊन तिकडे येऊन मारेल. हळू हळू. एवढं कशाला चिडताय तुम्ही? कशाला चिडताय म्हणून म्हणजे काय झालं? अरे दिवसात चौथा फोन आहे रे, चौथा फोन. आता ह्या माणसाची मेवणी पळून गेली तर मी कुठून शोधून आणू मला सांग? आणि मी पळवून नेले का रे याची मेवणी? हे सगळं हळू आणि शांतपणेही सांगता येऊ शकतं ना गुरुजी. एवढी चिडचिड करण्याची गरज नाहीये. तुम्ही अशी चिडचिड करता ना मग पुढे आपल्याला सगळं भारी पडतं. आता बघा तुमचा हा संगीत विद्यालयाचा क्लास, आपण दोघच विद्यार्थी कुठे आहेत? तुमच्या या चिडचिड्या स्वभावामुळे आपल्याकडे विद्यार्थी येत नाहीत अहो. आणि हल्ली शास्त्रीय गायन कोणी ऐकतच नाही, त्यामुळे शो मिळायचंही कमी झाले. मग अशा वेळी विद्यार्थी आले नाही तर आपल्या पोटा पाण्याचं कसं होणार गुरुजी? बरोबर आहे, पण मूळ मुद्दा आहे की जी कृती मी केलेलीच नाहीये त्याच्यासाठी मला का फोन येतात मला कळत नाही. ह्यांना मुद्दा पैशाचा आहे, बाकी कसला नाहीये. अहो आपल्याला समारंभांना बोलवलं जातं. त्या मध्यंतरी एका समारंभाला बोलवलं, तिथे पोहे थोडे खारट होते तर मैफिल सोडून निघूला ना तुम्ही. मला आवडत खारट पोहे. अहो पण नंतर त्यांनी केले ना त्याच्यात बदल आणि बनवले ना नीट पोहे, तर जाऊन फक्त पोहे खाऊन आलात तुम्ही गुरुजी. मला राग आला होता म्हणून मी का पोहे खाऊन आलो. गुरुजी असं कसं चालेल? अहो इथे क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना गाण्याच्या चुका सांगायच्या सोडून हे कुठलं तेल लावतोस तू, हे कोणत्या शर्टाचं बटन आहे तुझं, या कोणत्या बुटाच्या लेस आहेत, या चुका सांगता तुम्ही. अहो ते गाणं शिकायला येतात, वर परीक्षा करायला येत नाही तुमच्या. मला नाही आवडत ते तेलाचा दर्प होतो त्यांचा, कुठलं तरी राईचं तेल थापून असायचं. माझं ते गाताना मला त्रास होतो, मला तर नाकात. हे म्हणतोय मी, ही चिडचिड जरा कमी करा. रागावर संयम असला पाहिजे गुरुजी, म्हणजे सगळं ठीक होईल. ओम लावा बरं. दे ओम लावा. कोण बेल वाजवतंय? कोण बेल वाजवतंय? आणि ही काय बेल आहे का? ठिंग ठॉंग अशी बेल असते? अरे बेल कशी पंचमातल्या कोकिळेसारखी कुहू कुहू अशी बेल असायला पाहिजे. उद्याच्या उद्या बेल बदलून टाकते. बेल बदलण्या इतके पैसे उरलेत का आपल्याकडे? काहीच पैसे उरले नाहीयेत. आणि दरवेळी बाहेर येणारा पाहुणा हा पंचमातली कोकिळ्याच असेल असं नाहीये ना. बरं ठीक आहे, दार उघड दादा. उघडा तुम्हीच उघडा. चला सिनियर कोण आहे ज्युनियर कोण आहे कळतच नाही. नमस्कार. या अर्धा किलो चिवडा द्या. 2 पाव किलोच्या पुड्या बांधा. एक आजीसाठी एक आमच्यासाठी. मी चिवडावाला वाटतोय तुला? तू खरंच चिवडा विकत घ्यायला आलीस की मला चिडवायला आली? हे संगीताबाई चिवडावाल्यांचं घर ना? अरे कोणी सांगितलं तुम्हाला? काय बोलते ही? हे कोणी सांगितलं तुम्हाला असं? खाली क्रिकेट खेळणारी मुलं म्हणाली मला. घ्या इकडे या. हे बघा खाली त्या मुलांनी बॉल मारल्यावर त्यांच्यावर चिडचिड करताना मग अशी खुन्नस काढता येते. अहो तुम्ही चुडामणी आहात तर चिवडावाला म्हणून पाठवतायत तुमच्याकडे. हे बघ बेटा, मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे यांचं घर आहे. कुठल्या आनंदीबाई चिवडेवाल्याचं नाहीये. नाही, मला वाटलं की संगीताबाईंचा चिवडा इथे मिळतो म्हणून मी आले. 8व्या मजल्यावर कोणी चिवड्याचं दुकान थाटतं का? 8वा मजला आहे हा. अहो असतं. माझा दादा आहे ना, त्याचं 13व्या मजल्यावर गॅरेज आहे. पण काय माहिती चालतच नाही. ही येडी आहे काय थोडीशी? मी बोलतो, तुम्ही चिडू नका. हा मी बोलतो. हे बघ मुली, तू चिवडा विकत घ्यायला आलीस पण आमच्याकडे काही चिवडा नाही. तर चिवडाऐवजी तुला गाणं दिलं तर चालेल? गाणं? हा शी, मला नको असं फालतू गाणं. चिडू नका. मी बोलतोय ना.
बाळा गाणं असं फालतू नसतं ना. आणि हे बघ मुली, हे बघ, तू चुकून का होईना पण खूप मोठ्या माणसाच्या घरी आली आहेस बरं का. हे कोण आहेत माहितीये तुला? संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे, खूप मोठे गायक आहेत हे. आणि हे स्वतः तुला गाणं शिकवतील. अहो पण गाण्याचा आणि माझा काही संबंध नाहीये. अगं चालतं, स्किटचा आणि तुझा काही संबंध आहे का? पण करतेस ना. अरे पण ती स्वतःच्या तोंडाने सांगते तिचा काही संबंध नाही गाण्याचा म्हणून. तुम्ही स्वतःचं तोंड बंद ठेवा, मला बोलू द्या. मी बोलतो. हे बघ मुली, अगं गाणं शिकायलाच हवं. म्हणजे जवळजवळ कंपल्सरी येते आता, असं समज. काय? हा? अगं गाण्यामुळे काय होतं, मन प्रसन्न राहतं. अंगी एखादी कला असावी अगं. हा, आणि 4 चौघात तुला गाता येईल उद्या. म्हणजे घरी गायलीस पालक खुश, शाळेत गायलीस किंवा कॉलेजमध्ये गायलीस तर प्राध्यापक खुश, आणि पिकनिकला गायलीस तर मुलं खुश. मी हिला पिकनिकचं गाणं शिकव. पिकनिकचं गाणं हे हिला शिकव. ते वहिनीच्या वट्ट्यावर चप्पल कुणाच्या हे असली थोर गाणी पिकनिकची शिकवला. तिला तिच्या पद्धतीने समजावावं लागणार आहे गुरुजी. अहो पहिले तिला आवडणारं वहिनीच्या वाट्यावर चप्पल हे छछोर गाणं शिकवा, मग तुमची छछोर गाणी शिकवा, तुमची गाणी शिकवा. माझं म्हणणं नाहीये, पण आधी तिला शिकू तरी द्या. हा, तुम्ही बोल पोळी, तू आहेस तयार? हा चालेल. चालेल. चिवड्यासाठी आणलेल्या 70 रुपयात पाव किलो गाणं शिकवा. बेटा तालमणी, तू हिला खाली घेऊन जा आणि प्रसाद चिवडेवाल्याकडनं चिवडा घेऊन दे. हा? आणि हे मी अजिबात रागाने बोलत नाही, ताबडतोब घेऊन जा हिला. तुम्ही बसा 2 मिनिट, बसा तुम्ही बसा 2 मिनिट. नाही अहो, गुरुजी इथे प्रश्न 70 रुपयांचा नाही हो, पुढचा विचार करा ना. हा, आत्ता हिला गाण्याची गोडी लागली तर ही आपला क्लास लावेल, हिला आपल्याला आपली फी सांगता येईल. मग ही बाहेर जाईल पिकनिकला, तिथे मित्रमैत्रिणींमध्ये गाणं गाईल. मग सगळ्यांना वाटेल अरे बापरे, या बेसुरीची बासुरी कशी झाली. मग आपल्या क्लासच्या बाहेर रांगा लागतील. मग एक सूर 7-7 हजाराला शिकवू आपण. मग पैसे असतील, तुम्ही खुश, मी खुश, बाहेर हवी ती बेल लावता येईल. कुहू, कुहू, सगळं होईल. हा, शिकवतो. चला मुली, आमचे गुरुजी तयार आहेत तुला शिकवायला. अहो पण मी इथे चिवडा घ्यायला आलीये. अरे यार, ती चिवडा घ्यायला आली आहे यार. तिला गाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही थांबा ना 2 मिनिट, थांबा ना. मी आहे तिला इंटरेस्ट. अगं तू एक गाण्याचं सॅम्पल तर घेऊन बघ. गाणं ऐकून तर बघ तू, नंतर ठरव ना, मग कंटिन्यू कर तू. हा चालेल. हा, चला चला चालेल. या गुरुजी बसा. मी बसू इथे? हो बसा. बसा. घ्या, चला पेटी घ्या. हा चला, गाऊन दाखवा तिला, चिमूटभर गाऊन. नीट सुरू कर, तुम्ही सुरू कर. बरं, आता बेटा हा हार्मोनियम आहे, याला आम्ही पेटी देखील म्हणतो. आता आपण सुरांची ओळख करून घेऊया. मी तुला सूर शिकवतो, ठीक आहे? सा म्हणजे षड्ज. हा थांब बेटा थांब. काय करतो मी, आधी सगळं तुला शिकवतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला म्हणून दाखव. हा ठीक आहे? सा म्हणजे षड्ज, रे म्हणजे रिषभ, ग म्हणजे गंधार. बेटा बेटा हा वरचा नी झाला, तो अजून शिकवायचा आहे. थांब जरा, वेळ त्याला. गंधार सोडून तुम्ही काही बोलायचं. गंधारचं काय झालं मध्ये? काय झालं? गंधारचं काय नाही झालं. तो मला सोडून गेला आणि मला खूप काय झालं. त्याने ना मला फसवलं माहितीये. आणि त्या दिवशीपासून ना मी मूळ दाखवायच्या लायकीची राहिली नाही. तुम्हाला माहितीये, गंधारनं मला चॉकलेट द्यायला चॉकलेट नाही द्यायचा, रोज द्यायला रोज नाही द्यायचा. पण मग रोज काय द्यायचा? धोका द्यायचा रोज. म्हणून मी मूळ दाखवायच्या काबिल नाही राहिले. काय झालं ना, मी एकदा गंधारला म्हटलं, गंधार मला चॉकलेट दे ना. तर गंधार काय म्हणाला माहिती? मू बघ आरशात. आणि मला सोडून गेला. तुम्ही गंधार सोडून काही बोला गुरुजी. म्हणजे नक्की काय म्हणतो मला काही कळत नाही. नक्की काय गंधार सोडून म्हणजे नक्की काय करायचं? नक्की काय म्हणजे ग सोडून काही बोला. अच्छा, ग सोडून शिकवायचंय. अगं असं कसं ग सोडून शिकवता येईल? होऊ शकतं. कसं? तुम्ही नाही का जुनी पद्धत तुमची तसं शिकवा ना. म्हणजे
सा रे म. वेडायस का तू? अरे असं असं ग म सोडून काही होत नाही. आज सांगते ग सोडा, उद्या सांगेल म सोडा, नंतर म्हणे पंचम सोडा. पंचम. ए बेटा पंचमचं काय बघ, पंचम एकच आहे हा, RD बर्मन. हा नाही, माझा पण आहे हा? ना पंचम जर्मन. इथे घे. म्हणजे हा तुझा प्रियकर आहे आणि तोही संगीतकार आहे. नाही नाही, त्याचा संगीताशी काडीचा संबंध नाहीये. तो ना खूप वाईट वाईट पंच करायचा, म्हणून आम्ही त्याला पंचम म्हणायचो. बेटा तालमणी, एक काम कर, आपल्याकडचे 70 रुपये हिला दे आणि तिला इज्जतीत खाली सोडून येता. गुरुजी ऐका ना, तुम्ही थोडं समजून घ्या ना. तिला नाही अजून सुरांची जाण, पण होईल ना. आणि तुमच्याकडे शिकल्याशिवाय होईल का तिला? अहो तुम्ही कोणाकोणाला शिकवलंय गुरुजी? कोणाकोणाला? गुरुजी अहो कोण राहिला आता? सोनू म्हणू नका, हा? अलका म्हणू नका. हो नाही नाही, पाडीलच माहिती. अलका. अच्छा, अलका कोबल. हा मी काय म्हणतो, सूर वगैरे शिकवूच नका, मग? डायरेक्ट गाणं गाऊन दाखवा. डायरेक्ट गाणं. हा, म्हणजे काय होईल, तिला गाण्याची गोडी कळेल आणि गाण्याची ओढी लागेल. ओढ लागेल. डायरेक्ट गाणं. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. ग. ग नाही गुरुजी, ग नाही, ग नाही, ग नको. अरे मग काय स्वररंभेचा गाऊ का? ग नको तर. हो दुसरं गा एखादं दुसरं गा. चल, आहे दुसरं गाणं आहे. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून. वर्गात ग आहे. ग नको ना गुरुजी, ग नको. अरे मग काय रम्य ही नरकाहून लंका गाऊ का? ग नको हिला म्हणून. अहो दुसरं गाणं एखादं दुसरं. अरे ही सगळी माझ्या गुरूंनी शिकवलेली मला गाणी आहेत रे, आणि दर गुरुपौर्णिमेला ही गाणी मी गात असतो. पण आज गुरुपौर्णिमा नाहीये, आणि तुम्ही ग आणि प नसलेलीच गाणी गा गुरुजी. बेटा ग आणि प ही नुसती अक्षरं नाहीयेत, ते सूर आहेत, आणि या सगळ्या सप्त सुरांमध्ये संगीत विश्व सामावलेलं आहे, कळलं का? तुम्ही रागावू नका ना गुरुजी, जरा थांबा ना. मी काय म्हणतो, तुम्ही हे गाणं गा. हं? या रावजी तुम्ही बसा भाऊजी, हा. कशी मी राखू तुमची महरजी, बसा भाऊजी. हे गाणं का गायचं मी? अहो याच्यात ग आणि प नाहीये, हा. सूट होईल. करेक्ट, हेच गाणं गाऊया आपण. यात ग आणि प नाहीये. अरे संगीत चुडामणी काय काय करायला लागतंय तुम्हाला. चला. वळख जुनी तुमची धरून मनी. आला का बाण आला? तुम्ही लक्ष देऊ नका, गात्र आवडतोय, चिवडा आवडतोय. गाणं गाणं आवडतं. गाणं आवडतं, गाणं आवडतं. काय करू सांगा मी कहरजी. घुसला का बाण? काय बोलते ही, काय करते? लक्ष देऊ नका ना काय तुम्ही. करते, काय चाललंयचं हे बघ. ए बेटा, एक मिनिट बेटा. हे बघ, गुरुजी, त्या गाणं आहे ना, गाणं इतकं सोपं नसतं. ही कला अवगत करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे म काढा ग काढा असं होत नसतं. हे बघ मी तुला सांगतो, हे जे 7 सूर आहेत ना, ते आत्मसात करण्यासाठी भल्या भल्यांच्या 7 पिढ्या देखील गेल्या. जाऊ द्या ना, आपले गप्प बाईस तू, गप्प बाईस. मला माहित आहे ही कला अवगत करणं थोडंसं कठीण आहे, पण म्हणून मला तेही कळतं की तू इथे चिवडा विकत घ्यायला आली होतीस. पण तरी पण जर कला तुला अवगत करता येत नसेल तर कलेचा अपमान तरी करू नकोस. अगं पु ल देशपांडेने सांगितलं होतं की पोटा पाण्याचा धंदा तुम्हाला जगवेल, पण कला तुम्हाला का जगायचं हे शिकवेल. आणि या गाण्यात सुद्धा सरगम होते, हे सगळे सूर होते. म्हणजे निसा सा रे ग रेसा निसा रेसा. कळलं? हा. सॉरी गुरुजी, माझं चुकलं. मला पटलंय आता, आणि मी तुमच्याकडून गाणं नक्की शिकेन आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण घेऊन येईन. पाहिलं तालमणी, एखादी गोष्ट जर अशी समजून द्यायची असेल, पटवून द्यायची असेल, तर कधी कधी गुरूंना असं परखडपणे बोलावं लागतं. आणि जो शिष्य गुरूंची ही भाषा सहन करतो तोच खरा शिष्य. बेटा मी आजच तुला या ठिकाणी गंडा बांधतो. प्लीज गुरुजी, आधीच मला खूप लोकांनी गंडवलंय, आता तुम्ही गंडवू नका. निघ इकडनं. हिच्याकडचे 70 रुपये घे पहिले. जा. निघ. इकडनं जावं लागतं का?